गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या आयुष्यामध्ये गुरु का असावा, गुरु का करावा किंवा आयुष्यात गुरु केल्याने कोणते बदल घडून येतात। बघा, अतिशय सुंदर माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यामुळे तुम्हाला गुरुचं महत्त्व, आपल्या आयुष्यात गुरुचं काय महत्त्व आहे हेच समजेल। तर बघा, नेहमी असं म्हणतात, तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की एकदा तरी आयुष्यामध्ये गुरु करावा, पण का करावा, त्यामागचं कारण काय असेल, किंवा गुरु आयुष्यामध्ये असल्यावर काय बदल घडून येतात, आयुष्यामध्ये असे कोणते बदल घडतात की ज्यामुळे असं वाटतं की गुरु असायला पाहिजे। आता बघा, आपण सगळे स्वामी भक्त आहोत आणि आपले गुरु स्वामी आहेत। तुम्ही क्षणभर हा विचार करून बघा की जर आपल्या आयुष्यामध्ये स्वामी नसते किंवा स्वामींना आपण गुरु केलं नसतं किंवा आपण स्वामींची सेवा करत नसतो किंवा स्वामी आपल्या आयुष्यामध्ये नसतेच, आपण स्वामी सेवेत नसतोच, तर आपलं काय झालं असतं। म्हणजे जे काही आपण जीवन जगत आहोत, आज आपण बघा प्रत्येक क्षण हा आपण फक्त स्वामींच्या आधारावर जगत आहोत। म्हणजे आपला जर त्यांच्यावर विश्वास इतका प्रचंड आहे की स्वामी कोणतंही दुःख असो, संकट असो, त्याची कोणतीही झळ आम्हाला लागू देणार नाही। प्रत्येक दिवसाची सुरुवात आपण स्वामींच्या नावाने करतो। का करतो? आपल्याला माहीत आहे की स्वामींचं नाव घेतल्यावर आपला आजचा दिवस हा चांगला जाणार आहे। स्वामींना मुजरा करून आपण बाहेर निघतो। का निघतो? कारण की आपल्याला माहीत आहे की स्वामी आपल्या पाठीशी सदैव राहतील आणि जरी बाहेर कोणतं संकट माझ्या पुढे उभे असेल तर अर्थात स्वामी माझ्या पाठीशी आहे, त्या संकटाची झळ स्वामी मला लागू देणार नाही। म्हणून आपण स्वामींना मुजरा करून मग बाहेर निघत असतो। म्हणजे बघा, आपल्या भक्तांचा हा विश्वास हा गुरूंना प्रिय आहे आणि गुरु आपल्या पाठीशी असल्यावर आपल्यासोबत काय बदल घडून येतात। बघा, मी तुम्हाला एक प्रसंग सांगते अक्कलकोटमधला। बऱ्याच भक्तांना माहीत असेल, आपल्या स्वामीच्या सारामृत या ग्रंथामध्ये सुद्धा दिलेला आहे। तात्या भोसले हे जे स्वामींचे परमभक्त होते, अक्कलकोटमध्ये असताना तात्या भोसले यांना एक दिवस खूप अंधुक दिसायला लागलं आणि त्यांना समजलं की आपला आता मरण काळ हा जवळ आलेला आहे किंवा आता आपला जीवनयात्रा आता आपली संपणार आहे। त्यानंतर त्यांनी स्वामींचा लगेच धावा करायला सुरुवात केली। स्वामींना ते म्हटले की स्वामी, मला अजून जगायचं आहे, मला मरायचं नाही। आणि त्या क्षणी स्वामी उठून उभे राहिले। पुढे जे यमदूत तात्या भोसले होते त्यांच्यामध्ये जाऊन स्वामी उभे राहिले आणि स्वामी त्या यमदूतांना म्हटले की हा माझा भक्त आहे, याला तू स्पर्शसुद्धा करू नकोस। आणि त्याचबरोबर स्वामी असंही म्हटले की बघ, तो बैल, त्या बैलाचा आज अंतकाळ आहे, तू त्याला घेऊन जा। आणि त्या क्षणी तो बैल कोसळला, तो मरण पावला आणि तात्या भोसले यांचे प्राण वाचले। आता तुम्ही म्हणाल की स्वामींना तर सगळे सजीव सारखेच आहेत, मग स्वामींनी बैलाला का मरण द्यावं? तर त्याचं कारणही तुम्हाला सांगते। तो बैल हा आजाराने खूप ग्रस्त होता आणि तो त्याच्या शेवटच्या यमयातना आहे तो भोगत होता। त्यामुळेच त्या बैलाला मुक्ती देण्यासाठी स्वामींनी त्या यमदूतांना सांगितलं की तू त्या बैलाला घेऊन जा। तर बघा, म्हणून आयुष्यामध्ये गुरु असावा। गुरु आपल्या आयुष्यामध्ये असेल ना, आणि आपला जर विश्वास प्रचंड आपल्या गुरुवर असेल, आपल्या पाठीशी असतील, तर बघा कोणतीही वाईट शक्ती, कितीही वाईट काळ येऊ द्या, आपलं काहीही वाईट होत नाही, त्याची झळही आपल्याला बसत नाही। बघा, काळालाही पुरून उरणारे आपले स्वामी आहेत आणि स्वामी आपल्या पाठीशी असतील तर लक्षात घ्या, तर कोणतंही संकट येऊ द्या, कितीही वाईट काळ येऊ द्या, त्या कोणत्याही वाईट काळाची झळ आपल्याला लागत नाही, कारण आपल्या पाठीशी स्वामी असतात। बघा, आपण सगळेजण आपले नशीब घेऊन आलेलो आहोत। म्हणजे अर्थात आपण जन्माला जेव्हा आलो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे, काय नाही, पूर्वकर्मानुसार, या जन्मीच्या कर्मानुसार आपले जे भोग आहेत ते आपल्याला भोगावे लागणार आहेत आणि भोग भोगल्याशिवाय सुटत नसतात। परंतु जर आपल्या आयुष्यामध्ये गुरु असेल तर त्या भोगाची झळ, त्या भोगाची तीव्रता ही आपले गुरु कमी करत असतात। आपल्या आयुष्यामध्ये जर गुरु असेल ना, तो भोगाचा काळ आपले गुरु कमी करत असतात।
आपल्या आयुष्यात गुरु नसतील तर त्या भोगाची तीव्रता पण तेवढी असते आणि त्याचा जो काळ आहे तो सुद्धा खूप असतो. पण तेच जर आपल्या आयुष्यामध्ये गुरु असतील तर त्या भोगाची तीव्रता, त्या भोगाचा काळ हे आपले गुरु कमी करत असतात. त्या भोगापासून आपल्याला जो काही त्रास होणार असतो, जे काही संकटे दुःख आपल्यावर येणार असतात, त्याची तीव्रता आपले स्वामी कमी करत असतात. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरु असावा. गुरु आपल्या आयुष्यात असल्याने आपलं पाऊल कधीही चुकीच्या दिशेने पडत नाही. गुरु आपल्याला चांगल्या मार्गाने घेऊन चालतात आणि योग्य तो मार्ग दाखवतात. संकटावर मात कशी करायची, कितीही मोठं संकट येऊ द्या, त्या संकटातून सहज तारून आपले गुरु आपल्याला नेत असतात. किती मोठं दुःख येऊ द्या, त्या दुःखाची कोणतीही झळ आपल्याला लागत नाही. त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये गुरु असायला हवे. बघा, बाळप्पा महाराज तुम्हाला सगळ्यांना माहीत असतील. बाळप्पा महाराज हे स्वामींचे परमभक्त होते आणि बाळप्पा महाराज हे स्वामींची सेवा करत असताना एक दिवस त्यांना कानोल्यातून कोणीतरी विष टाकून दिलं. पण बघा, बाळप्पा महाराज स्वामींच्या सानिध्यात होते, त्यामुळे त्या विषाची एक पुडी बनवून त्यांच्या फक्त पोटामध्ये राहिली होती. त्या विषाचा त्यांना कोणताही त्रास झाला नाही. आणि जेव्हा बाळप्पा महाराजांचा 1.25 लाख जप हा पूर्ण झाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा, तेव्हा त्यांच्या पोटात असलेली ती विषाची पुडी ही बेंबूतून अलगद बाहेर पडली होती. हे सगळं कशामुळे झालं तर बाळप्पा महाराज हे स्वामींच्या सानिध्यात होते, स्वामींची सेवा ते करत होते, ते आपल्या गुरूंच्या जवळ होते, म्हणून त्यांना त्या विषापासून कोणताही त्रास झाला नाही. आणि यावरून तुम्हाला समजेल की गुरूंची शक्ती आहे ती किती मोठी असते आणि त्या शक्तीपुढे कोणाचंही काहीही चालत नाही. जर आपल्या पाठीशी आपले स्वामी असतील, आपले गुरु असतील ना, तर आपलं कोणीही वाईट करू शकत नाही. कितीही मोठं संकट येऊ द्या, आपलं काहीही वाईट करू शकत नाही. कोणी आपल्याबद्दल कितीही वाईट विचार करू द्या, कोणी आपल्याला किती उणं बोलू द्या, काही आपल्या वाईटविषयी खेळ खेळू द्या, पण कोणाचंही इथे चालणार नाही. कारण आपल्या पाठीशी आपले साक्षात स्वामी आहेत, आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, आपले गुरु आहेत. पण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की स्वामींना आपल्याला गुरु करायचं आहे. आणि फक्त गुरु करून झालं असं होत नाही, तर स्वामींवर आपली अपार भक्ती असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे, प्रचंड विश्वास आपल्या स्वामींवर असला पाहिजे. निशंक मनाने आपण त्यांची सेवा केली पाहिजे, कोणतीही शंका आपल्या मनात आली नाही पाहिजे. तेव्हा आपल्या पाठीशी आपले गुरु असतात. आपले कर्म चांगले ठेवायचे असतात, तेव्हा आपल्या पाठीशी आपले गुरु असतात. बघा, ही जी तुम्हाला 2 उदाहरणं मी दिली, यावरून तुम्हाला समजेल की गुरु का असावा आणि गुरूंमध्ये किती मोठी शक्ती असते जी आपलं रक्षण करत असते. जेव्हा आपल्यासोबत वाईट काळामध्ये कोणीही तुमच्यासोबत येणार नाहीत, पण तुमचे गुरु तुमच्या पाठीशी असतील. कितीही वाईट काळ येऊ द्या, हे सगळं जग तुम्हाला सोडून देईल, पण तुमचे गुरु तुम्हाला कधीही सोडणार नाही. ते तुमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमच्या सोबत असतील. ते प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचं रक्षण करतील. बघा, जेवढं आपण गुरूंना प्रेम देऊ, जेवढं आपण गुरूंची भक्ती करू, त्यांची आपण जेवढी सेवा करू, तेवढेच आपण आपल्या गुरूंच्या जवळ असू. लक्षात घ्या. त्यासाठी फक्त आपल्याला गुरूंची निस्वार्थीपणे सेवा करायची आहे, त्यांच्यावर निशंकपणे विश्वास ठेवायचा आहे. आणि फक्त गुरु करून झालं. आता असं पण वाटेल तुम्हाला की गुरु केलं म्हणजे आयुष्यामध्ये लगेच आता मला काहीतरी मिळावं, म्हणजे लगेच सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. बघा, त्यासाठी पण मी तुम्हाला सांगते, गुरु केलं म्हणजे लगेच, बघा, तुम्हाला जर अशा अपेक्षा असतील ना की गुरूंनी माझं लगेच ऐकावं, तर गुरु तुमचं ऐकतात. पण गुरूंना आपले सगळे शिष्य, सगळे भक्त हे समान आहेत आणि ते कोणत्याही भक्ताला निराश बघू शकत नाही, दुःखी बघू शकत नाही. परंतु तुझे आपण कर्म केलेले असतात ना, जन्माचे किंवा ह्या जन्माचे, त्या वाईट कर्माचे फळंसुद्धा आपल्याला भोगायचे असतात. इतकंच आहे की त्या भोगांची जी ताकद आहे किंवा त्या भोगांची जी तीव्रता आहे, ते आपले गुरु आपले कमी करत असतात. पण ते भोग आपल्याला भोगूनच संपवायचे असतात. हा निसर्गाचा नियम आहे. भोग भोगल्याशिवाय सुटत नाही. पण गुरु जर आपल्या आयुष्यात असतील ना, त्याच्या भोगाची तीव्रता ही खूप कमी असते, त्याचा काळही खूप कमी असतो आणि ते आपण सहज भोगून संपवतो. आणि त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलंच घडत जातं. त्यानंतर आपल्या इच्छेनुसार आपल्याला जे हवं आहे, आपल्यासाठी जे योग्य आहे, तेच आपले गुरु आपल्याला देत असतात. लक्षात घ्या. फक्त आपल्याला तिथून पुढे आपले कर्म चांगले ठेवायचे असतात आणि गुरूंवर निष्ठा असली पाहिजे, अपार भक्ती, प्रेम, श्रद्धा असली पाहिजे. लक्षात घ्या. आणि आता तुम्हाला समजलंच असेल की आपल्या आयुष्यामध्ये गुरु का असावा आणि गुरु आपल्या आयुष्यात असल्याने कोणते बदल आपल्या आयुष्यामध्ये घडून येतात हे पण तुम्हाला समजलं असेलच. बघा, आपल्या गुरूंबद्दल बोलायला गेलं तेवढं कमी आहे, आपल्या स्वामींबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे.
अगदी व्हिडिओसुद्धा खूप मोठा होऊन जातो बोलता बोलता, पण मी तुम्हाला शेवटी एकच सांगेन की जर गुरु आपल्या आयुष्यामध्ये असतील, आपले स्वामी जर आपल्या पाठीशी असतील ना, तर आपली वाट कधीही चुकणार नाहीत, आपल्याला योग्य मार्गाने ते घेऊन चालतील. जर आपला त्यांच्यावर प्रचंड विश्वास असेल ना, तर आपला विश्वास कधीही ते डगमगू देणार नाहीत. लक्षात घ्या, आपला फक्त विश्वास त्यांच्यावर हवा. स्वामींना आपल्याकडनं बाकी काहीही नको आहे. नको तुमची फुलं, नको तुमचे नवे वस्त्र, अलंकार नको, तुमचे पैसे नको, काही नको, तुमचा नैवेद्यसुद्धा नको. फक्त स्वामींना खरी भक्ती, खरं प्रेम द्या. स्वामींवर विश्वास ठेवा, मनापासून विश्वास ठेवा, मनापासून त्यांची भक्ती करा, मनापासून सेवा करा. अगदी जी काही तुम्ही सेवा करतात ती फक्त मनापासून करा. एवढंच स्वामींना तुमच्याकडनं हवं आहे. आणि त्या बदल्यात स्वामी आपल्याला किती काय काय देऊन जातात लक्षात घ्या. ज्याची आपण कधी कल्पनासुद्धा केली नसते ना, अशा गोष्टी स्वामी आपल्याला देत राहतात. आणि खरंच सांगते, स्वामी जर आपल्या आयुष्यामध्ये असतील तर आपल्याला आयुष्यात कधीच कशाचीच कमी पडत नाही. पदोपदी प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या ते सोबत असतात. एक वेळेस बघा, आपल्या जवळचे आपल्याला सोडून जातील, पण स्वामी कधीही आपला हात सोडणार नाहीत. ते प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्यासोबत असतील, आपल्याला ते प्रत्येक परिस्थितीमध्ये घेऊन चालतील आणि योग्य वाट दाखवतील, योग्य मार्ग दाखवतील. आणि बघा, स्वामींना पण खूप वाईट वाटतं जेव्हा आपण दुःखी असतो. म्हणून लक्षात घ्या, आपले कर्म चांगले ठेवून आपली सेवा करा, तेव्हाच ती सेवा फलित जात असते, त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं. एकीकडे कर्मचं वाईट असतील, त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही किंवा स्वामी त्या सेवेचं फळ आपल्याला देऊ शकत नाही. लक्षात घ्या, आपण स्वामींचे भक्त म्हणून मिरवतो ना, तर तसं भक्तांसारखं स्वामींनी आपल्याला जे काही शिकवलं आहे, त्यांच्या जे काही विचार आहेत ते सुद्धा आपण अंगी बाळगले पाहिजे, तेव्हाच आपण स्वामींचे खरे भक्त असतो. एक खूप छोटीशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणि या गुरुपौर्णिमेला आपल्या स्वामींना तुम्हाला जर गुरु करायचं असेल, गुरुपद घ्यायचं असेल, तर घरच्या घरी आपण गुरुपद कसं घेऊ शकतो हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. झालेली सेवा मी स्वामींच्यानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शोसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.